त्यांना मुलगा झाला पहिला मुलगा झाल्यानंतर 11 महिन्यातच त्याचं निधन झालं. म्हणजे शांताबाईंवरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असं म्हटलं आपण तरी चालेल. आणि त्या दरम्यान त्यांच्याही लक्षात आलं, की हे जे गीते आहेत त्यांचं काही व्यवसायामध्ये अजिबात लक्ष नाहीये आणि त्यांच्यावरती खूप मोठं कर्जाचा डोंगर आहे. आणि ते स्वतः काही करत नसल्यामुळे त्यांचं दुकान व्यवसाय चालत नाहीये, काही नाहीये. तर त्याच्यामुळे हा जो सगळं जो कर्जाचा भार होता, तो शांताबाईंच्या डोक्यावर येऊन राहिला. आणि शांताबाईंकडनं ते पैसे घेऊ लागले कोणाचं कर्ज देण्यासाठी किंवा अ, अजून काही त्यांची सगळी व्यसनं पूर्ण करण्यासाठी. आणि शांताबाईंना फार पश्चाताप झाला होता, की अरे आपण एका चुकीच्या व्यक्तीशी लग्न केलं. मात्र आता लग्न तर झालं आहे, एक मुलगा झाला होता, त्याचं ठीक आहे निधन झालं होतं. पण आता संसार चालवणं त्यांना असं वाटलं, की हे गरजेचं आहे. आपण लगेचच सोडचिठ्ठी देणं काही बरोबर नाहीये. आणि काही काळामध्ये त्यांना दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी अगदी आनंदाने त्यांना आवडणारं नाव होतं प्रदीप. तर मुलाचं नाव त्यांनी प्रदीप ठेवलं आणि त्या काळातच त्यांनी पुण्यामध्ये एक बंगला बांधला, ज्याचं नाव त्यांनी प्रदीप ठेवलं. बंगल्याचं पण नाव प्रदीप आणि मुलाचं नाव सुद्धा प्रदीप. आणि तो काळ जरा बऱ्यापैकी होता. त्यांची चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा चलती होती. हिरोईन्सच्या रोल्स त्यांना सगळे मिळत होते. मात्र काही अजून काळ गेला आणि असं होत होतं, की घरामध्ये पैसा तर येत होता, ते काम करत होते त्याचा. मात्र तो पैसा काही टिकत नव्हता. तो सगळा पैसा त्या गीते त्याचा वापर करत होते किंवा कर्ज फेडण्यासाठी ते सगळं पैसे जात होते. मग अशी हळू अवस्था निर्माण झाली त्या ह्याच्यामध्ये, की हिरोईनचं जे असतं कारकीर्द ना ती एक 10-12 वर्षांची असते आणि त्याच्यानंतर मात्र मुख्य हिरोईनच्या भूमिका मिळणं कुठल्याही अभिनेत्रीला कठीण होऊन जातं. आणि तसं शांताबाईंच्या बाबतीमध्ये झालं. हळू शांताबाईंना नायिकेची भूमिका मिळणं दूर होत गेलं आणि त्यांनी चरित्र भूमिका करण्याची सुरुवात केली.